बरगा गांव में एक जीवित व्यक्ति के मृत्यु प्रमाण पत्र। तो सवाल यह है कि क्या मृत व्यक्ति जीवित है या कागजों पर जीवित व्यक्ति की हत्या कर दी गई है। चूंकि वायरल हुए प्रमाण पत्र पर ग्राम पंचायत की मोहर और पंजीकरण अधिकारी के हस्ताक्षर हैं, इसलिए यह घटना सिर्फ एक गलती नहीं बल्कि ग्रामीण इसके पीछे कहीं न कहीं किसी हाथ का होने की संभावना जता रहे हैं। मोहर हस्ताक्षर तो असली है, लेकिन मंशा झूठी लग रही है। इसके साथ कुछ दिन पहले सोशल मीडिया पर कब्जा प्रमाण पत्र का एक संदिग्ध कागज वायरल हुआ। इस पर मोहर तो है लेकिन नंबर नहीं है। शक है कि हस्ताक्षर भी फर्जी हैं। यानी ग्रामीण आरोप लगा रहे हैं कि बरगा ग्राम पंचायत में दस्तावेजों के साथ सतीश गणपत वाघ आहे। मी राहणार भडंगेचा आहो आणि सदर मला 2022 मध्ये मृत्यू दाखला एक जिवंत व्यक्तीचा माझ्यापाशी आलेला आहे। ते पण सदर ग्राम पंचायतून स्टॅम्प आणि ओरिजिनल सही शिक्का सहित माझ्याकडे मृत्यू दाखला मिळाला। तो सदर व्यक्तीच्या नाव आहे केदारनाथ भरत अटारे। तो सदर जिवंत पण आहे। हा मृत्यू दाखला ग्रामपंचायतून मला मिळालेला आहे 2022 मध्ये। पण अगोदर मी हा मुद्दा सोशल मीडियाच्या माध्यमातून मी उचललेला होतो। काही ग्रामसभा झाली होती त्यावेळेस पण हे सर्व लोकांना माहित आहे। सदर पण त्यांच्या आतापर्यंत ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्यावर पण कोणती पण कारवाई नाही झाली। आणि असेच कितीतरी असे कितीतरी दाखले असणार। जर हा एक दाखला मृत्यू दाखला आहे जिवंत व्यक्तीचा, तर मग अजून किती दाखले आहेत, म्हणून याची चौकशी झाल्या पाहिजे। सदर मुद्दा त्यावेळेस उचलण्यात आलेला होता। त्यावेळेस ग्रामसभा पण होती बहुतेक। तिथं जो केदारनाथ बद्रीनाथ अटारे आहे तिथं जाऊन ओरडला पण होता का मी जिवंत आहो, माझा मृत्यू दाखला कसा काय। तर संबंधित व्यक्तींना म्हटलं की तिथं नोंद आहे। आधी नोंद आहे की नाही आहे कुणी बघितलेलं आहे, पण हा मृत्यू दाखला जेव्हा सही शिक्का सहित ओरिजिनल आहे तर मग याच्यावर अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे। सदर आपण बघत आहात आता काही दिवसांच्या अगोदर घोटीमध्ये पण एक प्रकरण गाजलेला होता आणि त्या प्रकरणामध्ये खोट्या प्रमाणपत्र दिल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालेली होती। तसाच हा प्रकरण भडंगा गावामध्ये पण आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना एखादी चपराशी असो, ग्रामसेवक असो, कुणी पण असो, ग्रामपंचायतचे अधिकारी त्यांच्यावर 39च्या कलमच्या अनुसार त्यांच्यावर कारवाई झाल्या पाहिजे। आणि सरपंचांनी यांनी कारवाई का बरं नाही केली, तर हे सरपंचांनी बी दखल घ्यायला पाहिजे असं वाटते मला। कुठं ना कुठं संबंध आहेत अधिकारी सरपंचाचे, तर मग यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। सदर ग्रामपंचायतमध्ये हा मृत्यू दाखला आहेच, पण सदर पदाचा दुरुपयोग करून आता कब्जा प्रमाणपत्र पण देत आहेत। सदर मोडघरांची जागा होती आणि त्यांनी सदर त्यांच्याच परिवाराच्या मोडघराच्या नावाने ते कब्जा प्रमाणपत्र लिहून दिलेलं होतं सरपंच साहेबांनी। पण हा सरपंचाला अधिकार आहे का, तर असेच हे सरपंच आणि ग्रामपंचायतचे अधिकारी च्या पदाचा दुरुपयोग करून खोटे प्रमाणपत्र देत असतात असा भडंगा गावामध्ये दिसत आहे। आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे। जर समोरच्या अधिकाऱ्याला कारवाई नाही झाली तर मी समोर उपसनवर या न्यायासाठी मी वरतीच्या अधिकाऱ्यांपर्यंत धाव घेणार।